नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या काही काळात सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असतानाच पुण्यातून एक वेगळीच घटना समोर येत आहे. विवाहित पुरुषाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नी मानसिक त्रास देत असल्या कारणाने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून शेअर केला होता. यात त्याने आपबीती सांगितली होती. या प्रकरणात महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आलं आहे. सूरज दामोदर पवार, वय वर्ष 32 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2च्या सुमारास घडली. तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मृत तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्षांपूर्वी सूरज पवार आणि मयुरी जाधव यांचं लग्न झालं होतं. हे जोडपं कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत. बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं. भांडणादरम्यान पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सूरजने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट केला. व्हिडिओमध्ये त्याने मानसिक त्रास, भांडण आणि मारहाणीमुळे आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्याच्या आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीनुसार मयुरी पवार हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.